नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलामध्ये प्राकृतिक भूगोल बघणार आहोत आणि ज्याच्यामध्ये आपण अंतर्गत हालचाली बघणार आहोत। या अंतर्गत हालचाली यामध्ये भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, मग त्या मंद हालचाली कोणत्या, शीघ्र हालचाली कोणत्या, या सगळ्या बाबी आपण या आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत। परीक्षेभिमुख जाणार आहे मी, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत ना, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे हे जे आजचं सेशन आहे हे राज्यसेवा पूर्व परीक्षा, ओके, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा जी आहे त्या ठिकाणी याच्यावर प्रश्न आहे। त्याच्यानंतर दुसरं कंबाईन ग्रुप बी आणि सी प्री मेन्स, त्याच्यानंतर सरळ सेवेच्या विविध एक्झाम, सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक काय असेल ते, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक स्मार्ट पद्धतीने आपण या ठिकाणी हा टॉपिक हाताळणार आहोत, जो की क्रमिक पुस्तकातला तुम्हाला दिले की भूकंप, नेपाळ, 500-1500 जणांचा बळी वगैरे काही बाबी दिलेल्या आहेत, वर्तमानपत्रातील बातम्या दिलेल्या आहेत। म्हणजे याच्यातून तुम्हाला काय दर्शवायचं त्यांना की पृथ्वीवर विविध नैसर्गिक घडामोडी घडत असतात। महापूर असेल, वादळ, हिमवर्षाव, अतिवृष्टी, हे सगळं। तसेच पृष्ठाखालील हालचालीमुळे भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक घडामोडी सुद्धा घडत असतात। आणि या पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे काय असतात, आपत्ती असतात, हे आम्हाला माहित असलं पाहिजे। आम्हाला ते घातक आहे ना, कुठेतरी आम्हाला नुकसान करणारं ते सगळं आहे, आम्ही त्यांना आपत्ती म्हणतो आहोत, नैसर्गिक आपत्ती म्हणतो आहोत। त्याच्यामुळे वित्तहानी, जीवितहानी होत असते, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे। आता मग आम्हाला पुढे जायचं आहे की बाबा नेमकं याच्यात काय घडतंय। बघा, इथे तुम्हाला काही भौगोलिक स्पष्टीकरण दिलेले आहेत, तुम्ही दोन गोष्टी इथे क्लिअर केलेल्या आहेत। पहिल्या की भूकंप आणि ज्वालामुखी, या दोन मुद्द्यावर खूप सारे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात। पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरता, ओके, त्या अस्थिर हालचालीमुळे भूकंप किंवा ज्वालामुखी होत आहेत। भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यत्वे प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये होतात, हा मुद्दा आधी लक्षात ठेवा। भूपृष्ठाची जी थर आहेत त्याच्यातले प्रावरणातील जे किरणोत्सारी पदार्थ आहेत ना, त्याच्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण होते। त्या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात। ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये अस्थिरता तयार होते। मित्रांनो, कशाचा प्रवाह? ऊर्जेचा प्रवाह। बघा, या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये। अंतर्गत भू हालचाली, त्याचे मग वर्गीकरण जे केले जाते ना, ते गती, किती गती आहे त्याला, कोणत्या दिशेने जात आहे, आणि भूरूप, अशा तीन पद्धतीने या ठिकाणी या अंतर्गत हालचालींचं वर्गीकरण केलं जातं। बघा, भूकंप, ज्वालामुखीचं आपण या ठिकाणी एक चित्र बघतो आहोत। नेमकं हे तीन वर्गीकरणाचे आधार थोडक्यात, इथे जास्त वेळ मी घालवणार नाहीये, कारण की आपल्याला पुढे खूप सारे मुद्दे या लेक्चरमध्ये बघायचे। गती, मंद भू हालचाली आणि शीघ्र, ते किती फास्ट त्या ठिकाणी तो ऊर्जेचा प्रवाह आहे याच्यावर, म्हणजे सातत्याने होतात मंद, ज्यामध्ये पर्वत, खंडाची निर्मिती हे चालू असतं, हळूहळू चालू असतं। शीघ्रमध्ये भूकंप आणि ज्वालामुखी। दिशेनुसार जर बघितलं तर क्षितिज समांतर भू हालचाली, ऊर्ध्वगामी, अधोगामी भू हालचाली, म्हणजे क्षितिज समांतर अशा पद्धतीने आडव्या स्वरूपात, हे ऊर्ध्वगामी म्हणजे वरती होणाऱ्या, अधोगामी म्हणजे खाली होणाऱ्या। त्याच्यानंतर भूरूपानुसार खंडजन्य असू शकतात, पर्वतजन्य असू शकतात। खंडजन्यमध्ये भूखंड, पठारे, उच्चभूमी, आणि पर्वतजन्यमध्ये वलीकरण, प्रस्तरभंग प्रक्रिया, या सगळ्या बाबी। आता आम्हाला इथे महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे, भूमंद हालचाली म्हणजे नेमकं काय, आणि याच्यावर प्रश्न कसे आले ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता ही जे भूमंद हालचाली आहे ना, याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, पर्वत तयार होतात, मोठे मोठे पर्वत, हे जे खंड निर्मिती आहे का याच्यापासूनच झालेली आहे। आता याच्यात नेमकं घडतं काय ते समजून घेण्याची गरज या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या। बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की परिणाम याचा काय होतो आहे। बघा, या ठिकाणी या तीन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आपल्यासाठी, म्हणजे संकल्पनेच्या दृष्टिकोनातून याला महत्त्व या ठिकाणी आहे। परिणाम काय होतो आहे दाब आणि ताणाचा। पहिला मुद्दा इथे आहे की लहरीच्या हालचालींची दिशा, एकमेकांकडे जर या लहरी येत असतील तर त्या ठिकाणी दाब घडवून आणतायत, आणि एकमेकांपासून दूर जात असेल तर या काय करतात, तिथे ताण निर्माण करता आहे, पहिला। दुसरं, कठीण खडकावर होणारा परिणाम काय असतो, तर प्रस्तरभंग होऊ शकतो। जर दाब पडला तर प्रस्तरभंग, आणि दूर गेला तर प्रस्तरभंग, पण कशा पद्धतीचा। मृदू खडकावर काय परिणाम होतो आहे, मृदू खडकावर दाबामुळे वलीकरणाची प्रोसेस घडून येते आहे, वली पर्वत तयार होत आहेत, आणि इकडे मात्र प्रस्तरभंग घडतायत। त्या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला, म्हणजे भू हालचालीचे परिणाम काय। आता हे पर्वत कसे तयार होतात, मग पर्वत निर्माणकारी हालचाली आपण ज्याला म्हणतो आहेत, त्या आम्हाला बघायच्या आहेत की पर्वत कसे तयार होत आहेत। तुम्ही या ठिकाणी काही चित्र बघतायत, या ठिकाणी दाब
तो दाब कशा पद्धतीचा आलेला आहे. पर्वताची निर्मिती जी होती ना ती याच्यातूनच होते. आणि आपण बघतो की वारंवार आम्हाला वली पर्वतावर प्रश्न विचारले जातात. कोणकोणते वली पर्वत आहेत? तुम्हाला राज्यसेवा पूर्व, मुख्य, कंबाईनची एक्झाम, सरळ शिवेला वली पर्वतावर प्रश्न आहे सातत्याने. पहिला मुद्दा, अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडतोय. बघा हा दाब कसा आहे, असा आहे. हा मध्यभागी दाब पडतोय. त्याच्यामुळे वळ्या तयार होत आहेत. असं दाबल्या जात आहे ते. वळ्या तयार होत आहेत. दाब तीव्र जर असेल तर वळ्या मोठ्या पडतात आणि त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी तो पृष्ठभाग वरती उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. आता वली पर्वतामध्ये ही उदाहरणं आमच्यासाठी महत्त्वाची. हिमालय पर्वत, अरवली पर्वत, रॉकी पर्वत, अँडीज पर्वत, आल्प्स पर्वत हे वली पर्वत आहेत. तोंडपाठच. आता अरवली तर तुम्हाला नावातच आहे, पण हिमालय हा वली पर्वत हे लक्षात असलं पाहिजे. रॉकी, अँडीज, आल्प्स हे वली पर्वत आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बघा कशा पद्धतीचं दाब वलीकरणाची प्रक्रिया तुमच्या लक्षात येते आहे. पर्वताचा वलीकरण झालेला भाग तुम्हाला इथे दिसतोय. बघा या आकृतीवरून, तुमच्या चित्रावरून लक्षात येईल. हिमालय या पलीवर वली पर्वताची निर्मिती कशा पद्धतीने झाली ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे वली पर्वत ही कन्सेप्ट एक मला वाटतं तुम्हाला दाबातून तयार होणारे हे वली पर्वत आहे हे कळालेलं. असं दुसरं ताण आहे. ताण म्हणजे असं लांब जात आहेत घटक त्या ठिकाणी. अशा पद्धतीच्या जर हालचाली होत असेल तर कोणता पर्वत तयार होतो? तर तो गट पर्वत तयार होतो. कशामुळे? ताणामुळे. बघा दाबामुळे वली पर्वत आणि ताणामुळे गट पर्वत. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिजा समांतर एकमेकांपासून दूर जाणार आहे. बघा इथे मुद्दा काय? ते एकमेकांपासून दूर जात आहेत. ऊर्जा लहरी खडकावर ताण तयार होतोय. त्याच्यामुळे विभंग तडे जात आहेत त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग आपण तयार झालेले बघतो. म्हणजे काही वेळेस एकमेकांकडे सुद्धा येत आहेत, काही वेळेस एकमेकांच्या विरुद्ध बाजूला सुद्धा जात आहेत तुम्हाला. पण त्याच्यातून गट पर्वताची निर्मिती. बघा इथे तुम्हाला दाखवलेलं आहे की दोन समांतर विभागामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातोय दोन्हीकडून तुम्हाला या ठिकाणी काही वेळेस दाबही पडतोय, काही वेळेस ताणही पडतो आहे, विभंग होते. वर ठोकळ्यासारखा हा वरती भाग दिसतोय तुम्हाला, तो असतो गट पर्वत, जो की दाबाचा परिणाम आहे. काय आहे? दाबाचा परिणाम आहे. लक्षात घेता येईल तुम्हाला या ठिकाणी. आता इथे बघा ताणाचा परिणाम काय आहे, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गट पर्वत दोन पद्धतीने तयार झाले दिसत आहेत, एक दाबामुळे आणि एक ताणामुळे. गट पर्वताचा माथा सपाट असतो, नावातच बघा इथे की गट पर्वत कसा आहे? सपाट असणार आहे. माथा जो आहे त्याचा तो सपाट असणार आहे हे लक्षात घ्या गट पर्वताचा. त्यानुसार सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यावर शिखरे नसतात, तीव्र उतार असतो. युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट, भारतामधील मेघालय पठार, हे पठार ही गट पर्वताची उदाहरणं आहेत. ओके, मेघालय पठार आणि युरोपमधलं जे तुम्हाला ब्लॅक फॉरेस्ट दिसतंय ते लक्षात ठेवावं लागणार आहे. सॉरी, बघा दुसरा एक घटक या ठिकाणी घडतो की या ज्या क्षितिज समांतर हालचाली आहे ना या परस्पर विरोधी दिशांना जर होत असेल, काय म्हणतोय मी ते, विरोधी दिशांना जर होत असेल, एकमेकाच्या विरुद्ध बाजूला जर या हालचाली होत असेल ना तर भूकवचातील खडकावर ताण पडतो आहे. बाजूला जात आहेत, त्या ताण वाढल्यास खडकांना तडे पडतायत आणि त्याच्यामुळे जो विभंग तयार होतो आहे त्याच्यामुळे आपण बघतोय की दोन्ही बाजूंचे खडक सरकतात, खडकांच्या थराची सलगता राहत नाही आणि मग याच्यातून तयार होतात खचदऱ्या. बघा भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात, त्या दोन तड्यादरम्यानचा जो भूभाग असतो ना तो खचतो आणि हा खचलेला जो खोलगट भाग असतो त्याला आम्ही खचदरी असं म्हणतो. बघा खचदरीची तुम्हाला या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. तुम्हाला एक खचदरी दिसते की ताण पडल्यामुळे कशा पद्धतीने तयार होत आहे. ती खचदरी तुम्हाला नर्मदा नदीची, जिच्यावर की तुम्हाला प्रश्न आलेले आहेत, विविध परीक्षांना प्रश्न आलेले आहेत. खचदरी काय हो, म्हणजे खचदरीचं वैशिष्ट्य जर विचारले तुम्हाला तर पहिला मुद्दा तुम्हाला क्लिअर कट सांगायचा आहे, तो म्हणजे तीव्र उताराचे असणार आहे. ओके, तीव्र उतार जो आहे खचदऱ्यांचा तो तीव्र असणार आहे. या ठिकाणी तीव्र उताराच्या खचदरी आहे. भारतातील नर्मदा नदीची खचदरी, नर्मदेची, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील राईन नदीची खचदरी, तीनही लक्षात ठेवाव्या लागतील. भारतातली नर्मदा, आफ्रिकेतली ग्रेट रिफ्ट आणि युरोपमधील राईन नदीची. आता पुढच्या ज्या हालचाली येतात त्या थोड्याशा जास्त व्यापक स्वरूपाचे.
खंड निर्माणकारी हालचाली आम्ही त्याला म्हणतो. डायरेक्ट जे की आपण म्हणतो ना खंड तयार होतात ते कशातून तयार होत आहेत ते तुम्हाला इथे दिसतं. बघा, मंद भू हालचाली. पहिला मुद्दा, खंड जे तयार होतात ना ते मंद भू हालचालीतून तयार होतात. पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने ते तयार होतात. पृथ्वी केंद्राकडे म्हणतोय मी. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग जो आहे तो वर उचलला जातो किंवा खचतो. दोन्हीपैकी एक होतोय. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती आहे. म्हणजे आमचे खंड कसे तयार झाले ते तुमच्या लक्षात येईल. म्हणून यांना आम्ही खंड निर्माणकारी हालचाली म्हणतो आहे. या हालचालीमुळे विस्तीर्ण पठारांची निर्मिती होऊ शकते, परंतु मूळचा भूभाग खाली खचल्याने तो समुद्र सपाटीच्या खाली जातो आणि अशा वेळी तो सागर तळाचा भाग बनतो. म्हणजे एका ठिकाणी खंड तयार होतोय आणि दुसऱ्या ठिकाणी सागर तयार होतोय ते इथे लक्षात घ्या. पुढे या झाल्या सगळ्या मंद हालचाली. काहींमधून पर्वत तयार झाले, काहीमध्ये खचदऱ्या तयार झाल्या, काहीमध्ये खंड तयार झाले. आता शीघ्र भू हालचाली आमच्यासाठी महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शीघ्र म्हटलं की नावातच आहे काहीतरी मोठं घडणारे. मोठं काय असू शकतं मग? मोठा भूकंप असू शकतो, मोठा ज्वालामुखी असू शकतो. भू म्हणजे काय? जमीन. कंप म्हणजे काय? थरथरणे. भूकंप, भूकवचाची हालचाल, भूकंपाची तीव्रता आणि परिणाम यांची माहिती आपल्याला या ठिकाणी घेणं आहे किंवा भूकंपासंदर्भात आम्हाला सगळ्या बाबी आता जाणून घ्यायच्या आहे. बेसिक आहे, बेसिक बाबी आहे. या बाबी तुम्ही अभ्यासल्याच पाहिजेत कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर. भूकंपामध्ये नेमकं होतं काय? भूकंप कशामुळे घडून येतो? बघा, प्रचंड ताण आहे पहिला मुद्दा. प्रचंड ताणाची निर्मिती आहे. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेला तो मोकळा होतोय. तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. बघा, ऊर्जा हा शब्द इथे फार महत्वाचा आहे. त्याच्यामुळे भूपृष्ठ कंप पावतोय. बघा, भूकंपाला थोडक्यात काय म्हणणार तुम्ही? भूपृष्ठ कंप पावणे. भूकंपाची तीव्रता कशामध्ये मोजतो आम्ही? रिश्टर या एककामध्ये भूकंप मापन यंत्राने आम्ही भूकंपाची तीव्रता मोजतो आहे. भूकंप मापन यंत्र, रिश्टर स्केल आपण त्याला म्हणत असतो. आणि याच्यामध्ये मग तुम्हाला ते यंत्र दिसतंय. साधं भूकंप मापन यंत्र जे आहे ते तुम्हाला दिसतंय. आता भूकंपाची कारणं तुम्हाला इथे दिली. काय काय असू शकतं? भूपट्ट एकमेकावर आदळतात, काही वेळेस एकमेकांच्या वर किंवा खाली जातात, काही वेळेस ताण निर्माण होतो आहे, खडकामध्ये विभंग होतो आहे आणि काही वेळेस ज्वालामुखीच्या उद्रेकातून सुद्धा भूकंप होतो हेही तुम्हाला माहीत असलं. म्हणजे भूकंपाचे कारण तुम्हाला लक्षात येतात. भूकंप मापक यंत्र आणि तो त्याचा आलेख तुम्ही या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. म्हणजे प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्हज त्या संदर्भात तुम्हाला इथे चर्चा केलेली आहे. आता पुढे आपण बघतोय की भूपट्ट कोणते आहेत. बघा, भूपट्टावर सुद्धा आम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. किती भूपट्ट जगामध्ये? 7 भूपट्ट लक्षात घ्या. भूखंड वेगळे आणि पट्ट वेगळे. 7 प्रमुख भूपट्ट या ठिकाणी जगामध्ये आहेत आणि या 7 प्रमुख भूपट्टाची नावं आम्हाला माहीत असली पाहिजे. पहिलं म्हणजे भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट. भारत ऑस्ट्रेलिया. दुसरा आफ्रिका. तिसरा युरेशिया. चौथा उत्तर अमेरिका. 5वा दक्षिण अमेरिका. त्याच्यानंतर पॅसिफिक आणि त्याच्यानंतर अंटार्क्टिका. 7 भूपट्ट. पृथ्वीचे कवच अशा भूपट्टाने तयार झाले. म्हणजे पृथ्वी कवच किती भूपट्टापासून तयार झाले असा जर प्रश्न उद्या आला तर हे 7 भूपट्ट. या भूपट्टावर खंड आणि महासागर आहे. म्हणजे भूपट्ट ही कन्सेप्ट किती ब्रॉड हे लक्षात घ्या. त्या भूपट्ट म्हणजे हा मोठा झाला भूपट्ट आणि याच्यामध्ये मग हे सगळे खंड आणि महासागर त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत हे लक्षात घ्या. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणाऱ्या दाब आणि ताणानुसार हे वेगवेगळ्या दिशेने सरकत असतात. हे सरकणार, याचं स्थान बदलत राहणार हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याला कारण काय? दाब आणि ताण. आता भूकंप नाभी कशाला म्हणायचं? अपिकेंद्र. ही बघा, या सगळ्या मुद्द्यांवर प्रश्न आहे. थोडंसं तुम्हाला आहे ना धीर धरावा लागेल. तुम्हाला थोडंसं आपल्या क्षमता वाढवाव्या लागतील बसण्याच्या, अभ्यास करण्याच्या, एकाग्रतेच्या. तुम्हाला या ठिकाणी आपण याच्या आधीचे काही लेक्चर्स घेतलेले आहेत STI RCP ॲप्लिकेशनला. त्याच्यावर आपण तुम्हाला विविध कोर्सेसही डेव्हलप केलेले आहेत. तिथे तुम्हाला या सगळ्या PDFही भेटतील स्टेट बोर्डच्या आणि त्याच्यावरचे सगळे लेक्चर्ससुद्धा भेटतील. ओके, ॲप्लिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात. सध्या ऑफरमध्ये तुम्हाला एकदम माफक शुल्कात सगळं काही भेटणार आहे. भूकंप नाभी कशाला म्हणायचे आणि अपिकेंद्र कशाला म्हणायचं? भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण होतोय, तो साचत जातो. हा ताण बघा, हा ताण भूकवचामध्ये ज्या ठिकाणी मोकळा होतो का ते ऊर्जेचं उत्सर्जन केंद्र असतं, त्याला आम्ही भूकंप केंद्र म्हणतो. त्याला आम्ही भूकंप नाभी असं म्हणतो. बघा, ज्या ठिकाणी ऊर्जेचं भूकंप नाभी, त्याला आम्ही काय म्हणतोय? भूकंप नाभी म्हणतोय.
जिथून ऊर्जा मुक्त होणार आहेत त्याला, तिथून ऊर्जा विविध दिशांना पसरणार आहे. कुठून? भूकंप नाभीमधून ऊर्जा विविध दिशांना पसरणार आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता या लहरी भूपृष्ठावर ज्या ठिकाणी सगळ्यात आधी येतात ना, इथे खालून समजा ते पसरले आणि इकडे भूपृष्ठावर इथे आल्या द्या, म्हणजे भूकंप नाभीपासून भूपृष्ठावरील सर्वात जवळचं जे ठिकाण असतं का, जिथे भूकंपाचा सगळ्यात आधी धक्का जाणवतो, बाबा इथे भूकंप आता होतोय, त्याला आम्ही म्हणतो भूकंपाची अपिकेंद्र. म्हणजे भूकंपाचे अपिकेंद्र ही भूकंप नाभीशी लंबरूप असते. तुम्हाला या आकृतीवरून हे सगळं लक्षात येईल व्यवस्थितपणे. बघा, क्लिअर कट कळतंय तुम्हाला या ठिकाणी. भूकंप नाभी कशाला म्हणायचं? हे जिथून ऊर्जा तुमची बाहेर येते ना, सुरुवात इथे ऊर्जा सगळी काही तुमची इथे घडामोडी घडतायत मुख्य, त्याला म्हणायचं भूकंप नाभी. इथून 1 नंबर पृथ्वीवर इथे घडणारे जमिनीवर, याला म्हणायचं भूकंप अपिकेंद्र. मग याच्यातून प्राथमिक लहरी येतील, याच्यातून दुय्यम लहरी येतील, याच्यातून वरती इकडे मग भूपृष्ठ लहरी येतील. 3 लहरी तुम्हाला भूकंपाच्या आहेत त्या माहीत असल्या पाहिजे. त्या लहरीवरही सातत्याने प्रश्न आहे, विविध परीक्षांना प्रश्न आहे. बघा, भूकंप नाभीतून ताणमुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होत आहेत, त्या भूपृष्ठाकडे येत आहेत आणि मग त्या 3 लहरी आहे. या 3 लहरी आम्हाला समजून घ्यायच्या आहे, कारण की या 3 लहरी ज्या आहे ना, याच्यावर डीपमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि इकडे दुर्लक्ष करणारे खूप सारे जण आहे. प्रायमरी वेव्ज, त्याला पी वेव्ज म्हणतो आम्ही. ओके, भूगर्भात ऊर्जेचं जे उत्सर्जन झालंय ना, ते भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचवण्याचं काम कोण करतात माहिती? या प्राथमिक वेव्ज. नावातच आहे प्राथमिक. त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेग हा शब्द इथे महत्वाचा आहे. मग या लहरीच्या मार्गात जे काही खडकं येतील, लहरीच्या वाहनाच्या दिशेने पुढे मागे ती होत राहतात आणि त्या लहरी, त्याला आम्ही लहरी म्हणतो. या लहरी घन, द्रव आणि वायू या 3ही माध्यमातून प्रवास करतात. प्रश्न इथे तयार होतो की कोणती लहरी कुठून प्रवास करू शकते? 3ही माध्यमातून प्रवास करू शकतात या लहरी. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेमध्ये बदल होतो. जिथे द्रवरूप प्रावरण आहे का, तिथे बदल होतोय. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. म्हणजे उद्या तुम्हाला जर प्रश्न विचारला, बाबा भूकंप होतो तेव्हा जे वरती भूपृष्ठावर जे काही हालचाल घडते ती कशामुळे होते? प्राथमिक लहरीमुळे घडते. दुसऱ्या दुय्यम लहरी, म्हणजे प्राथमिक लहरीनंतर 2 नंबरला ज्या पोहोचतात ना भूतलावर, त्या दुय्यम लहरी, त्याला आम्ही सेकंडरी वेव्ज किंवा येस वेव्ज म्हणतो. या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पोहोचतात. त्यांचा वेग कशा पद्धतीचा आहे तो बघा. त्यांचा वेग जर तुम्ही बघितला तर तो प्राथमिक लहरीपेक्षा कमी आहे. म्हणजे सर्वाधिक वेगवान लहरी तुम्हाला आतापर्यंत प्राथमिक दिसतात. 2 नंबरच्या लहरीचा वेग थोडासा 2 नंबरच्या सारखाच आहे, हे तुम्हाला इथे लक्षात येत आहे. मग इथे कण लहरीच्या वाहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतातच आहे. मात्र इथे महत्वाचं आहे, इथे प्रश्न महत्वाचा आहे की या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. इथे प्रश्न आहे. दुय्यम लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. म्हणजे द्रवातून या जात नाही, फक्त घन पदार्थातून. आणि याच्यामुळे आपण बघतोय इमारती हलण्यामध्ये सुद्धा या विध्वंसक मात्र जास्त आहे. या प्राथमिक लहरीपेक्षा विध्वंसक, हा सर्वात वेगवान प्राथमिक आहे, मात्र प्राथमिकपेक्षा विध्वंसक या दुय्यम लहरी. ओके, आणि त्याच्यानंतर आपण पुढे 3री लहर आपल्याला बघायची, ती म्हणजे भूपृष्ठ लहरी, सरफेस, किंवा त्याला आम्ही यल वेव्ज असं म्हणतो आहोत. काय? भूपृष्ठ लहरी. यल म्हणजे काय? लँड वेव्ज असंही आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर, भूपृष्ठ आहे ना. याच्यात काय बघा, प्राथमिक लहरी झाल्या, दुय्यम लहरी झाल्या, भूपृष्ठापर्यंत येऊन त्या ठिकाणी पोहोचल्या, इथून वरती इथे आपी केंद्राजवळती आल्या. त्याच्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती आहे. म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम लहरी आल्या की नंतर याची निर्मिती. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. बघा, आता विनाशाचा क्रम कसा वाढतोय तुम्हाला कळाला की प्राथमिक लहरी, त्याच्यानंतर दुय्यम लहरी जास्त विनाशकारी, आणि त्याच्यापेक्षा डेंजर त्या म्हणजे भूपृष्ठ लहरी या सगळ्यात खतरनाक असतात भूकंपामध्ये. ती तुम्हाला लक्षात घ्यायचं. आता भूकंप कसा मोजला जातो, भूकंपाची तीव्रता कशी मोजायची, तर भूकंप मापन यंत्र, त्याच्यातून भूकंपाचा अभ्यास, भूकंपाची तीव्रता, त्या सगळ्या बाबी आम्हाला माहीत असल्या पाहिजे. ओके, त्याच्या संदर्भात काही मुद्दे इथे दिलेले आहेत. आपण पुढे जातोय. पुढचे मुद्दे बघा, आपण कामाच्या गोष्टीकडे जाऊया. इतर आकृत्या वगैरे आपण टाळण्याचा प्रयत्न करू. बघा, भूकंपाचे परिणाम मला वाटतं सहज आहे, जास्त इथे डोकं लावायची गरज नाही. जमिनीला तडे पडतील, दरडी कोसळतील,
भूजलाचे मार्ग बदलतील, काही ठिकाणी विहिरीला पाणी येतं, काही कोरड्या पडतात, काही प्रदेश उंचावले जातात, काही खचतात. सुनामी लाटा, सागरातल्या सुनामी लाटा कशामुळे होत आहेत? भूकंपामुळेच होत आहेत. जीवितहानी, वित्तहानी आहे, हिमकडे कोसळता आहेत, इमारती कोसळता आहेत, वाहतुकीचे मार्ग, संदेश व्यवस्था कोलमडते आहेत. सगळ्यात बाबी या ठिकाणी आहे. भूकंपासंदर्भात सगळं काही इथे तुम्हाला दिलेलं आहे. आणि मला वाटतं भूकंपावर आता कसाही प्रश्न आला ना, चुकायला नको. आता आमचा पुढचा मुद्दा सुरू होतो, तो म्हणजे ज्वालामुखी. ज्वालामुखी हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्वालामुखी आणि भूकंपामध्ये फरक काय, तोही मुद्दा आम्हाला थोडासा कळायला पाहिजे. ज्वालामुखी कन्सेप्ट कशी तयार होते ते आम्हाला कळायला पाहिजे. ज्वालामुखी पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त, बघा, एक तर तापलेलं असणारी ज्वाला, तप्त, आणि ते काय, द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकले जाणे, ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. काय, खालून वरती येणारे हे सगळ्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये राख, पाण्याची वाफ, विषारी ज्वलनशील वायू, तप्त स्वरूपातील शिलारस, हे सगळं येणार आहे. आणि हे भूपृष्ठावर जो हा शिलारस येणार आहे ना, याला आम्ही काय म्हणणार आहे? लाव्हारस असं म्हणणार आहे. कशा संदर्भात बोलतोय मी? ज्वालामुखी संदर्भात बोलतोय. लाव्हारस ही संकल्पना काय तुम्हाला इथे कळते. आता ज्वालामुखी वेगवेगळ्या प्रकारचे, एक असतो केंद्रीय ज्वालामुखी. नेमकं काय आहे या केंद्रीय ज्वालामुखीमध्ये ते आम्हाला इथे बघायचंय. बघा, केंद्रीय ज्वालामुखीमध्ये काय घडतं? उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतोय. बघा, केंद्रीय म्हटलेलं आहे इथे तुम्हाला काय म्हटलंय? केंद्रीय असं म्हटलेलं आहे. आणि याच्यात काय घडतंय? नलिकेसारख्या भागातून तो वर येतो आहे. बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतोय. हा लाव्हारस, हा आपण ते नाव दिलंय, तो मुखाभोवती येतोय. शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत या ठिकाणी तयार होत आहेत. केंद्रीय ज्वालामुखी शंकू आकाराचे पर्वत तयार करतात. हा मुद्दा इथे आम्हाला कळाला. मग कोणते? जपानमधील फुजियामा. हे बा, हे राज्यसेवा पूर्वला जोडी आली होती, जशीच्या तशी जोडी विचारली. त्याच्यानंतर टांझानियातील किलीमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची आणि त्याच्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे. दोनही तोंडपाठ करून ठेवायचे. जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलीमांजारो, आणि हे काय आहेत? केंद्रीय ज्वालामुखीचे प्रकार आहेत. केंद्रीय ज्वालामुखी बघा कशा पद्धतीने एकाच ठिकाणी पूर्ण तुम्हाला शंकूसारखा आकार दिसतोय. त्याच्यानंतर भेगीय ज्वालामुखी कशाला म्हणायचं? भेगीय, बघा इथे तुम्हाला खाली आकृती दिसते आहे. आकृती बघून तुम्हाला आणखी चांगलं कळेल. भेगीय बघा, एक झालं शंकू, दुसरे भेगा. ते एकाच नलिकेतून नाही येते. इथे अनेक लहान लहान तडांमधून येत आहेत, भेगा पडतायत, तडा पडतायत, आणि ते दोन्ही तडांना पसरतायत असे लंबरूप स्वरूपामध्ये. त्याच्यातून पठारे तयार होत आहेत, ज्वालामुखी पठारे तयार होत आहेत. म्हणजे भारतातलं दख्खनचं पठार आहे का, हे भेगीय ज्वालामुखीतून तयार झालंय? हा प्रश्न अनेक वेळा आला. भेगीय ज्वालामुखी, भारतातलं दख्खनचं पठार ज्वालामुखीमुळे तयार झालेलं आहे. भेगीय ज्वालामुखीमुळे तयार झालंय हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर इतर काही ते तुम्हाला बाबी दिलेले आहेत. बघा, उद्रेकाच्या कालावधीनुसार 3 प्रकार तुम्हाला सांगितलेले आहे, की म्हणजे किती कालावधीसाठी त्याचा उद्रेक आहे. 3 प्रकार. म्हणजे वारंवार उद्रेक होत असेल त्याला आम्ही जागृत ज्वालामुखी म्हणतो. म्हणजे सध्या होतोय बाबा, कधी होतो. हा जपानचा फुजियामा जागृत आहे. भूमध्य सागरातला स्ट्रॉम्बोली जागृत आहे. बघा, भूमध्य सागरातला स्ट्रॉम्बोली, जपानचा फुजियामा जागृत आहे. प्रकट म्हणतो आम्ही, जागृत देवस्थान तसं, ओके, पावणारं तसं. आणि काही काळासाठी शांत आहे, काही काळासाठी. पुन्हा कधीतरी एकदम जागृत होऊ शकतो. अचानक झोपलाय बाबा, अचानक उठू शकतो, त्याला आम्ही सुप्त म्हणतो. किंवा त्याला आम्ही निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतो. इटलीमधला वेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातलं ब्यारन बेट. बघा, ही ब्यारन बेट लक्षात ठेवायचं तुम्हाला. अलास्कातला काटमाई, इटलीमधील वेसुव्हियस, निद्रिस्त आहे, सुप्त आहे. आणि तिसरा मृत आहे, संपलंय त्याचं, म्हणजे त्याचा उद्रेकच झालेला नाही आणि आता होईल असंही वाटत नाहीये. ते टांझानियामधला किलीमांजारो हा मृत ज्वालामुखीचं हे उदाहरण आहे. कुठलचं? टांझानियामधलं, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय आपण, काही मुद्दे इथे तुम्हाला तो बघा. या आकृती इथे तुम्हाला वेगवेगळे भूपट्ट दाखवलेले आहेत. जे 7 भूपट्ट म्हटलं तुम्ही. हा इकडे वरती पॅसिफिक भूपट्ट तुम्हाला दिसतोय. इथे फुजी हे ठिकाण तुम्ही बघतायत. इकडे भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट बघा, हे भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट तुम्हाला दिसतंय या ठिकाणी. इथे किलीमांजारो तुम्ही बघतायत, सोमाली भूपट्ट, हे आफ्रिका भूपट्ट आपण ज्याला म्हणतोय. पुढे युरेशिया आहे, युरोप आणि आशियाचं. इथे वेसुव्हियस असेल, स्ट्रॉम्बोली, येटना, ते अरेबिया भूपट्ट तुम्ही बघतायत. त्याच्यानंतर अमेरिका भूपट्ट,
सेंट हेलिना असेल, उत्तर अमेरिकेतलं मौना लावो असेल, कोकोस भूपट्ट तुम्हाला दिसतंय लहान लहान हे, ओके. त्याच्यानंतर कॅरिबियन भूपट्ट आहे, इकडे कोटोपॉक्सी तुम्ही बघतायत, नाझका भूपट्ट आहेत. ज्वालामुखी, काही महत्वाची ज्वालामुखी तुम्हाला दिसून येत आहेत की कुठे आहेत, त्यांची स्थानं कुठे आहेत, ओके. म्हणजे भूकंप क्षेत्र जे आहे जगातलं ते, आणि त्याच्यातलं मग तो अग्निकंकणावर सातत्याने प्रश्न आहे, आपण त्यानंतर बघूया. त्याच्यानंतर पुढे बघा, भूकंप क्षेत्र, भूकंपाची सीमा जी आहे ना त्यावर प्रश्न आहे तुम्हाला. भूपट्ट सीमाच्या ज्या भागामध्ये भूकंप प्रदेश भूकवचाच्या आत जातो का त्याला भूपट्ट रास पावत असतो त्या ठिकाणी, हे लक्षात घ्या. आणि यांना भूपट्ट रास असं म्हटलं जातं, भूपट्ट रास सीमा असं म्हटलं जातं. ज्या सीमांच्या क्षेत्रामध्ये नवीन भूपृष्ठ आकाराला येतात अशांना भूपृष्ठ निर्मिती सीमा असं म्हटलं जातं, आणि दोन्ही घडत राहतात. मग आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की ज्वालामुखीमुळे काय परिणाम होत आहेत, जीवित आणि वित्तहानी होणारच आहे, काही वेळेस त्सुनामी लाटा येत आहेत, महासागरात घडत असेल घटना तर धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ यामुळे दीर्घकाळ वातावरणामध्ये पर्यावरणाचं संतुलन बिघडवण्याचं कामही करतायत. राखेमुळे जमीन सुपीक बनते, लक्षात घ्या, जमीन सुपीक बनते. लावारसामुळे अनेक प्रकारची खनिजं भूपृष्ठात जवळ येत आहेत, वरती येत आहेत खनिजं. त्याच्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी तयार होते, एखादं बेट नष्टही होऊ शकतं, म्हणजे निर्मिती आहे, नष्टही होऊ शकते. पावसाचे पाणी जमा होऊन त्या ठिकाणी सरोवर सुद्धा तयार होऊ शकतात. एवढ्या सगळ्या बाबी इथे आहेत. आणि आता मग काही याचे इथे इतिहास सुद्धा दाखवलेला आहे, तुम्हाला माहीत आहे का या अंतर्गत. बघा इथे तुम्ही जर बघितलं, भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेला बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटाचा समूह आहे. म्हणजे इकडे हा अशा पद्धतीचा समजा भारत इकडे आहे आणि इकडे अंदमान निकोबारचं हे बेट समूह आहे. याच्यामधला ब्यारन बेटावर एकमेव जागृत ज्वालामुखी आहे असं तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. अनेक वेळा प्रश्न आलाय. हा कित्येक वर्ष सुप्त अवस्थेत होता, मात्र 2017ला पुन्हा याचा उद्रेक होतो आहे आणि याच्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत. ब्यारन बेट भारतातला हा जागृत ज्वालामुखी आपण त्याला आता म्हणायला लागलेलो आहे, नाहीतर मग त्याला आपल्याला वाटलं होतं की हा मृत झालेला आहे, तसं काही नाही. अशा पद्धतीने मित्रांनो आपण या सगळ्या बाबी एकाच लेक्चरमध्ये बहुतेक मुद्दे कव्हर करण्याचा, भूकंप आणि ज्वालामुखी, मंद भू हालचाली, शीघ्र भू हालचाली, सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे तुम्हाला लाईव्ह सेशन, रेकॉर्डेड सेशन, सगळ्या नोट्स, टेस्ट, PDF, ई-बुक सगळं काही पाहिजे असेल तर आपलं STI-RCP ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्याच्यानंतर आपलं MPSC स्पर्धा विश्व हे टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही या ठिकाणी बघतायत MPSC स्पर्धा विश्व, खाली लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही विविध परीक्षांची तयारी करू शकतात. विविध परीक्षांची तयारी आपण त्या ठिकाणी करून घेत असतो. निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल या ॲप्लिकेशनचा. चला, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया, धन्यवाद.